Good morning. In integration, we have seen theorem of integration by substitution. Now we will see problems on that method in exercise 3.2. First question, integral log x raised to n upon x dx. Here, in substitution method, put प्रॉपर सबस्टिट्यूशन आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग टी कुठलं फंक्शन घ्यायचं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे का, तर पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स we get log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt बाय dx म्हणजेच 1 अपॉन x dx हा dt आला. मग इंटिग्रल होईल, हा t मानला t रेस टू n आणि उरलेलं 1 अपॉन x dx हा dt आला. t रेस टू n चे इंटिग्रल येईल t रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. t ची व्हॅल्यू टाकून द्या, म्हणजेच 1 अपॉन n प्लस 1 इंटू लॉग x रेस टू n प्लस 1 प्लस c, where c is constant of integral. See, इंटिग्रल log x रेस टू n अपॉन x dx. सबस्टिट्यूशन मध्ये आपण 4 करोलरीज पाहिल्या किंवा 4 फॉर्मचे प्रॉब्लेम्स पाहिले. एफ एक्स रेस टू n इंटू एफ डॅश एक्स, तर ह्या फॉर्म मध्ये. दुसरा फॉर्म आहे एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स. तीसरा फॉर्म आहे रूट एफ एक्स अपॉन एफ डॅश एक्स. आणि चौथा फॉर्म आहे एफ ऑफ ए एक्स प्लस बी. तर हे जे आहे ते या फॉर्म मध्ये एफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स. मग त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन, प्रॉपर सबस्टिट्यूशन, लॉग एक्स इज इक्वल टू टी डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. 1 अपॉन x dx इज इक्वल टू dt. हा टी घेतला टी रेस टू n इंटू 1 अपॉन x dx हा dt आला. मग टी रेस टू n चे इंटिग्रल टी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. टी ची व्हॅल्यू टाकून द्या, 1 अपॉन n प्लस 1 लॉग x रेस टू n प्लस 1 प्लस c, where c is constant of integral. इंटिग्रल साइन इनवर्स x रेस टू 3/2 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. प्रॉपर सबस्टिट्यूशन लक्षात येण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. इथे पहा, हा ब्रॅकेट टी पुटअप केला, पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी. त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे पहा इथे, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू dt बाय dx. मग 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. मग इंटिग्रल होते, हा टी मानलाय टी रेस टू 3/2 इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx हा dt आला.
एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, मग टी रेस टू 3/2 प्लस वन अपॉन 3/2 प्लस सी, टी रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस सी, 2/5 टी ची किंमत टाकून द्या, साइन इनवर्स एक्स रेस टू 5/2 प्लस सी. सी सबस्टिट्यूशनच्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉपर सबस्टिट्यूशन आपल्या लक्षात आलं पाहिजे. कोणतं फंक्शन टी पुटअप केल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर साइन इनवर्स एक्स हा जर टी पुटअप केला तर साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√(1 - x²) इथं आहे. मग साइन इनवर्स एक्स टी पुटअप केला 1/√(1 - x²) हा dt/dx आला. हा dx इकडे घ्यायचा असतो प्रत्येक वेळेला. 1/√(1 - x² dx इज इक्वल टू dt. मग हा टी रेस टू 3/2 उरलेला पार्ट dt आला. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन, मग टी रेस टू 3/2 प्लस वन 5/2 अपॉन 5/2 हा वरती घेतला 2/5, टी ची किंमत टाकून द्या, साइन इनवर्स एक्स रेस टू 5/2. इंटिग्रल 1 प्लस एक्स अपॉन एक्स साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स dx. दिसताना प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड दिसतोय, पण प्रॉपर सबस्टिट्यूशन. आता सबस्टिट्यूशन काय करायला लागेल, इथं साइन ऑफ ब्रॅकेट मधलं जे ते टी पुटअप केलं तर dt इथे येऊ शकतो, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह पुट एक्स प्लस लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू टी, डिफरेंशिएटिंग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इज इक्वल टू टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. याची बेरीज केली एक्स क्रॉस मल्टिप्लाय एक्स प्लस 1 हा dx इकडे घेतला इज इक्वल टू dt. पाहिलं का, एक्स प्लस 1 अपॉन एक्स हा पार्ट dt आला. मग इंटिग्रल काय होते, एक्स प्लस 1 अपॉन एक्स dx हा dt आला पूर्ण, अपॉन खाली साइन हा टी मानलाय आपण, इज इक्वल टू साइन वरती गेल्यावर होईल कोसेक टी dt. मग कोसेकचं इंटिग्रल लॉग ऑफ कोसेक मायनस कॉट किंवा लॉग ऑफ टॅन x/2, मग टॅन t/2 प्लस सी. कोसेकचं इंटिग्रल दोन प्रकारे, लॉग ऑफ कोसेक मायनस कॉट किंवा लॉग ऑफ टॅन x/2 म्हणजे लॉग ऑफ टॅन t/2. मग लॉग ऑफ टॅन टी ची किंमत टाकून द्या, एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 2 प्लस सी. See again, 1 plus x upon x sin of x plus log x. प्रॉपर सबस्टिट्यूशन. इथे कुठलं सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो, तर x प्लस लॉग एक्स, थोडं ऑब्झर्वेशन केलं तर x प्लस लॉग एक्स टी पुटअप केला, x चा डेरिव्हेटिव्ह 1, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. हा x क्रॉस मल्टिप्लाय एक्स प्लस 1 dx, हा dx इकडे घेतला, एक्स प्लस 1 अपॉन एक्स dx इज इक्वल टू dt. मग एक्स प्लस 1 अपॉन एक्स dx हा पूर्ण dt आला, उरलेलं अपॉन साइन हा टी आहे, साइन वरती गेल्यावर काय होईल कोसेक टी. कोसेकचे इंटिग्रल लॉग ऑफ कोसेक मायनस कॉट किंवा लॉग ऑफ टॅन x/2, मग लॉग ऑफ टॅन t/2 म्हणजेच लॉग ऑफ टॅन टी ची किंमत टाकून द्या, एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 2 प्लस सी. एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन
रूट ऑफ tan क्यूब एक्स स्क्वेअर dx. आता पहा इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन tan एक्स स्क्वेअर रेस टू हा क्यूब आहे आणि स्क्वेअर रूट आहे म्हणजे रेस टू 3/2 झाला. आता प्रॉपर सबस्टिट्यूशन काय येईल तर प्रॉपर सबस्टिट्यूशन येणार आहे ब्रॅकेट पुट tan ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट किंवा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इझिली माहित असतील तर या गोष्टी म्हणजे कुठलं प्रॉपर सबस्टिट्यूशन करायचं हे इझिली लक्षात येतं. tan ऑफ एक्स स्क्वेअर डिफरन्शिएटिंग त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर tan u चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू dt बाय dx. मग आता पहा x हा पुढे लिहून घेतो सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू हा dx आणि 2 डिवाइड आला dt बाय 2. ओके म्हणजे हा पूर्ण न्यूमरेटर dt बाय 2 येतो. मग इंटिग्रल काय होईल इंटिग्रल वरचा आलं dt बाय 2 अपॉन खाली येईल t रेस टू 3/2. हा 1/2 बाहेर घेतला t रेस टू मायनस 3/2 dt 1/2 x रेस टू n चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. x रेस टू n चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग मायनस 3/2 प्लस 1 मायनस 1/2 येतो अपॉन मायनस 1/2 2 कॅन्सल मायनस हा खाली घेतला रूट हा खाली घेतला t रेस टू 1/2 म्हणजेच रूट t प्लस c मायनस 1 अपॉन रूट t ची किंमत टाकून द्या tan x square plus c where c is constant of integral. See again हा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये tan क्यूब रूट ऑफ tan क्यूब आहे मग tan x स्क्वेअर रेस टू किती होईल क्यूब आणि स्क्वेअर रूट म्हणजे 3/2 होईल. हे खालचं ब्रॅकेट टी पुटअप केलं tan ऑफ एक्स स्क्वेअर टी पुटअप केला बाकीचं dt येते का पाहूया त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का tan u चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू dt बाय dx. मग x सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा dx इकडे घेतला आणि 2 इकडे घेतला dt अपॉन 2 येईल म्हणजे न्यूमरेटर dt अपॉन 2 आला. डिनॉमिनेटर मध्ये हा t घेतला t रेस टू 3/2 हा 2 बाहेर घेतला 1/2 t रेस टू मायनस 3/2 वरती आला 1/2 x रेस टू n चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे t रेस टू मायनस 3/2 प्लस 1 मायनस 1/2 अपॉन मायनस 1/2 2 कॅन्सल हे मायनस चिन्ह इथं आलं t रेस टू मायनस 1/2 खाली आला म्हणजे t रेस टू 1/2 म्हणजेच रूट t मायनस 1 अपॉन रूट t ची किंमत टाकून दिली. e रेस टू 3x अपॉन e रेस टू 3x प्लस 1 dx. आता बघा इथं डिनॉमिनेटर टी पुटअप करा पुट
is equal to t. नळाच्या पाण्याची मोटर कोणी चालू केली बघा बरं. Put e raised to 3x plus 1 is equal to t. Differentiating e raised to 3x चा derivative e raised to 3x, e raised to u चा derivative e raised to u into derivative of 3x plus 1 चा derivative 0 is equal to dt by e raised to 3x 3 तासात x चा derivative 1 आणि dx इकडे घेतला is equal to dt. e raised to 3x dx is equal to dt upon 3. मग इंटिग्रल होईल, खालचं टी मानले, वरचं आलंय dt upon 3 आणि खालचं t. 1 upon 3 1 upon t चं इंटिग्रल आहे तर log t प्लस c. 1 upon 3 log of t ची किंमत टाकून द्या e raised to 3x plus 1 plus c. See again, denominator t put up केला e raised to 3x plus 1 is equal to t. Differentiating e raised to 3x म्हणजे e raised to u, त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल e raised to u into derivative of u म्हणजे डेरिव्हेटिव्ह of 3x. 1 चा डेरिव्हेटिव्ह येईल 0, t चा डेरिव्हेटिव्ह dt by dx. e raised to 3x तासात 3 तासात x चा डेरिव्हेटिव्ह 1 हा 0 कॅन्सल झालेला, हा dx इकडे घेतला is equal to dt. मग e raised to 3x dx हा 3 इकडे घेतला dt upon 3. मग वरचं येईल dt upon 3, खालचं आपण मानले t. 1 upon 3 बाहेर घेतला, 1 upon t चं इंटिग्रल आहे log t plus c, जे 1 upon 3 log of e raised to 3x plus 1 plus c. पुढचं x square plus 2 upon x square plus 1 a raised to x plus tan inverse x. इथे प्रॉपर सबस्टिट्यूशन होतं. इथे प्रॉपर सबस्टिट्यूशन येतं. पुट x is equal x plus tan inverse x is equal to t. Differentiating x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 1 upon 1 plus x square किंवा x square plus 1 tan inverse चा डेरिव्हेटिव्ह is equal to dt by dx is equal to, याचा एलसीएम घेतला x square plus 1 क्रॉस मल्टिप्लाय केलं x square plus 1 आणि प्लस हा इकडचं 1 into dx is equal to dt. x square plus 2 upon x square plus 1 dx is equal to dt. मग हे जर सबस्टिट्यूट केलं तर उरलेलं dt येतं. मग इंटिग्रल a raised to t dt, a raised to हे t आणि उरलेलं dt, a raised to t चं इंटिग्रल a raised to t upon log a plus c म्हणजे 1 upon log a into a raised to x plus tan inverse x plus c, where c is constant of integral. See again, इथे प्रॉब्लेम दिसताना कॉम्प्लिकेटेड दिसतो, पण ज्या वेळेला प्रॉपर सबस्टिट्यूशन करतो त्यावेळेला पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. x प्लस tan इनवर्स x हा t पुटअप केला, डिफरन्शिएट केलं, x चा डेरिव्हेटिव्ह 1, tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1, x स्क्वेअर प्लस 1 एलसीएम x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 बेरीज केली इनटू dx म्हणजे x स्क्वेअर प्लस 2 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx हा dt आला, हे पूर्ण dt आला. इंटिग्रल a रेस टू t इनटू उरलेलं dt, a रेस टू टी चं इंटिग्रल a रेस टू टी अपॉन लॉग a प्लस c, a रेस टू टी ची किंमत टाकून द्या x प्लस tan इनवर्स x अपॉन लॉग a प्लस c, वेअर c इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल.